सगळ्यांना जय श्रीराम जय गणेश. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही लोकांनी बघितलेलं आम्ही लोकांनी 5 आगमन दाखवले आणि आज आम्ही लोक आलो आहे खेतवाडीमध्ये मंडप अपडेटसाठी. आता मी मंदिराच्या पाठीत उभा आहे, म्हणजे मंदिराच्या पुढं उभा आहे. आता जाऊया न टाइमपास करता खेतवाडीमध्ये मंडप अपडेटसाठी. माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया. आणि आम्ही लोक फायनली खेतवाडीच्या इथं म्हणजे ते महादेवाच्या मंदिराच्या इथं पोचलो आहे. आणि ह्या साईडला लादी बाजाराचा लंबोदर ह्या आतमध्ये म्हणजे जे मंडप बनलं आहे, तुम्ही आतमध्ये जायला तर माहीत नाही, आतमध्ये एकदा जाऊन बघतो, तुम्हाला दाखवतो अजून किती काम बाकी आहे. हे आहे मंदिर महादेवाचं आणि आम्ही लोक आता इथून जाणार आहे खेतवाडीमध्ये. तुम्हाला आम्ही दाखवतो मंडप अपडेट. आणि ह्या साईडला पण तुम्ही बॅनर बघू शकता. खेतवाडीमध्ये आम्ही लोक अजून पूर्ण एंटर नाही केलं आहे. जाऊया आतमध्ये बघूया, तुम्हाला पूर्ण मंडप अपडेट दाखवतो. जेवढी पण बाप्पाच्या मूर्त्या बसतात खेतवाडीमध्ये पूर्ण मंडप अपडेट दाखवतो. मग त्याला न टाइमपास करता जाऊया पुढं आतमध्ये. आम्ही लोक आलो आहे खेतवाडी 3री गल्ली. पहिली गल्लीमध्ये जाऊया. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकतात पूर्ण सेटअप म्हणजे चालू आहे. पूर्ण बांबू आणलेत ह्या साईडला पूर्ण हे आणले आणि बाप्पाची मूर्ती समोर बसते आणि त्या साईडला सेटअप चालू आहे लावायचा. बघू शकता थोडा फ्लिकर होतो आहे. चला जाऊया इथून पहिली गल्लीमध्ये बघायला तिथं काय अपडेट आहे. आणि आम्ही लोक आलो आहे 4थी गल्ली. पहिल्या गल्ली 2ऱ्या गल्लीमध्ये काहीच नव्हतं, म्हणजे आम्ही तिथे साईडला व्हिडिओच नाही बनवले, पूर्ण खाली आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकतात इथं पण काही नाही 4थी गल्लीमध्ये. आता आपण इथून जाऊया 5वी गल्लीमध्ये. या साईडला पण पूर्ण काहीच नाही. चला डायरेक्ट जाऊया 5वी गल्लीमध्ये. 4थी गल्लीमध्ये तुम्ही बघितलेलं काहीच नव्हतं. 5वी गल्लीमध्ये आम्ही लोक आलो आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकतात पूर्ण बांबूस लावलेत आणि बाप्पाची ट्रॉली समोरच ठेवली आहे. त्याला मी तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये जाऊन दाखवतो ट्रॉली आणि बाप्पाचा मंडप. आणि या साईडला तुम्ही बघू शकता ट्रॉली बाप्पाची आणि पूर्ण मंडप बनवत आहेत थोडं म्हणजे अजून भरपूर कामं बाकी आहे. या साईडला बाप्पाची ट्रॉली, या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण बांबू आणि वरती साईडला पत्रे लावत आहेत, खाली पण आहेत. चला इथून जाऊया डायरेक्ट 6वी गल्लीमध्ये. तुम्ही 5वी गल्लीचा बस एवढाच अपडेट आहे. चला डायरेक्ट जाऊया 6वी गल्लीमध्ये. आणि 5वी गल्लीमध्ये आपला बसतो खेतवाडीचा गणाधीश बाप्पाची मूर्ती. तुम्ही ट्रॉली बघू शकता. आणि इथं म्हणजे एवढं पण काहीच नाही अपडेट. तुम्ही या साईडला बस पूर्ण असाच पसारा ठेवला आहे, पूर्ण धागे बिगे असेच बसलेले आहेत. पूर्ण सेटअप चालू आहे बांधायचा. जाऊया 6वी गल्लीमध्ये. चला 5वी गल्लीच्या नंतर आम्हाला इथं दिसते फॉक लाईन मार्ग 2री गल्ली. या साईडला पण बाप्पाची मूर्ती बसते आणि याच्यासमोरच 6वी गल्ली. जाऊया तिथं पण बघूया मुंबईचा सम्राट बाप्पाची मूर्ती बसते. तुम्हाला दाखवतो मंडप अपडेट. आणि या साईडला पण तयारी चालू आहे. वरच्या साईडला पूर्ण पत्रे लावलेत आणि आजूबाजूला पूर्ण बांबू तर. आणि या साईडला छोटीशी हंडी बांधली आहे मंडळवाल्यांनी. चला इथून जाऊया डायरेक्ट 7वी गल्लीमध्ये. तुम्ही बघू शकता इकडं 6वी गल्लीचा बस एवढाच अपडेट. चला डायरेक्ट पोचूया 7वी गल्लीमध्ये. आणि ही 3री गल्ली म्हणजे खेतवाडीचा सुखकर्ता बाप्पाची मूर्ती तुम्ही ह्या गल्लीत बघू शकतात. आणि आम्ही लोक कोणती 6व्या गल्लीच्या समोरच आहे, तुम्हाला भेटेल खेतवाडीचा सुखकर्ता बाप्पाची मूर्ती. तुम्हाला मी बॅनर दाखवतो. लास्ट टाईमची बाप्पाची मूर्ती ही होती, आता यावेळी माहीत नाही. आता जाऊया डायरेक्ट 7व्या गल्लीमध्ये. आणि ही खेतवाडीची 7वी गल्ली. या साईडला पण पूर्ण मंडप बनतं आहे आणि या साईडला तुम्ही बांबू बघू शकतात आणि बाप्पाची मूर्ती त्या साईडला बसते. तुम्ही बघू शकतात पूर्ण मंडप चालू आहे बनायचा. या साईडला बांबू. इथून जाऊया डायरेक्ट 8वी गल्लीमध्ये. बघूया तिथं काय चालू आहे काम. आणि ही तुम्ही बघू शकता लास्ट टायमाची मूर्ती खेतवाडीचा मोरया बाप्पाची. यावर्षी माहीत नाही बाप्पाचं रूप कोणतं असणार आहे. आणि ह्या साईडला त्यांचा मंडळ पूर्ण काम चालू आहे. इथून जाऊया डायरेक्ट 8वी गल्लीमध्ये. बघूया तिथं काय अपडेट आहे. आम्ही लोक 8व्या गल्लीमध्ये जात होतो तर आम्हाला एक दादानी भेटलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं एक देवीचं आगमन होतं आहे. आणि तुम्ही बघू शकतात या साईडला देवीची मूर्ती मी तुम्हाला डायरेक्ट जवळून दाखवतो. आणि आम्हाला मिलिंद दादा पण भेटले. त्यांनी म्हणजे आम्हाला इंटरव्ह्यू पण दिला त्यांचे जेवढे पण त्यांच्याबरोबर ढोल वाजवतात सगळं त्यांच्याबरोबर सांगितलं. चला मी डायरेक्ट तुम्हाला हे दाखवतो, डायरेक्ट देवीचं आगमन दाखवतो. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, स्वामी समर्थ, जय महाराष्ट्र, जय भीम, जय हिंद. मित्र, मला तुम्हाला सांगायला आवडेल की
आज आम्ही शुक्लाजी स्ट्रीट ग्रँड रोड येथे दशामा देवीचं आगमन आहे. ज्यांच्या घरी देवीचं आगमन आहे त्यांचं नाव आहे दिवेश सोलंकी आणि दुसरे आमचे दादा आहेत ते आहेत संजय वाघेला. तर खरोखरच आज माझी सगळी टीम 10:30पासून इथे उपलब्ध आहे. मी आणि माझा मुलगा आम्ही 12:15 वाजता आलो आहे. तर माझ्या श्री स्वामी समर्थ म्युझिकल बँजो ग्रुपकडून जय माताजी. दशामाच्या सगळ्या देवी भक्तांना लाख लाख आणि खूप खूप शुभेच्छा. आणि विशेष सांगायचं म्हणजे आपला दादा जो लॉगर आहे ज्याच्या लॉगर चॅनलचं नाव आहे हरिओम भाई ब्लॉग्स आणि दुसरं आहे द विंटेज भाटिया आहे. तर मुंबईतील सगळ्या माझ्या देवी भक्त, स्वामी भक्त, शिवभक्त, साई भक्त, भीम भक्तांना सांगतो की आपले मराठी बांधव आहेत, गुजराती बांधव त्यांच्या लॉगला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यांना विचारांना खूप मोठं करा. कारण तुम्ही रसिक मायबाप आहेत म्हणून आम्ही आमच्यासारखे सगळे कलाकार आहे. तर आता तुम्हाला आम्ही आमच्या कलाकारांची ओळख करून देतो. आमचे जुने जाणते कलाकार आहेत सूर्यकांत जाधव उर्फ पुरुषा काका. हे बँजोमध्ये जवळ यांच्या लाईफमध्ये ह्यांनी आता त्यांचं वय तुम्ही गेस करू शकता. आता त्यांचं वय सध्या 65 ते 66 आहे. त्यांच्या त्यांच्या वयाच्या त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळजवळ 48 वर्ष बँजो वाजवलेले आहे. आणि दुसरे आमचे दुसरे माझ्या स्वामी समर्थ म्युझिकल बँजो ग्रुपचे दुसरे बँड लीडर आहेत महेंद्र कदम. हे माझे सिनियर कलाकार आहेत. हे माझ्या अगोदर यांची बँजो पार्टी यंगस्टार म्युझिकल बँजो पार्टी होती. नंतर स्वामी समर्थ बँजो माझे सेकंड बँड लीडर आहेत. त्यांनी पण बँजो पार्टी खोलून जवळजवळ 40 ते 42 वर्ष झालेली आहेत. महेंद्र कदम उर्फ गिरीश देसाई. तिसरे माझे दुसरे सिनियर कलाकार आहेत उदय मोहिते. माझ्या ग्रुपमध्ये एक चांगले हे दोन्ही बँजोवाले चांगले आहेत माझे. उदय मोहिते उर्फ चिपळूणकर चांगले कलाकार आहेत. चौथे माझ्या ग्रुपमधले माझे जुने डोलवाले जी व्यक्ती एज्युकेटेड आहे, ग्रॅज्युएशन झालेले आहे, पण त्यांनी शिक्षणाकडे फोकस करून नोकरी नाही केली, पण देवाच्या माध्यमातून त्यांनी या कलेच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह केला. आणि मी खरोखरच सांगतो मुंबईतल्या सगळ्या रसिक मायबापांना माझ्या ग्रुपमध्ये सगळेच कामाला नाही आहेत, पण देवाच्या आशीर्वादाने आमची रोजीरोटी या कलेवर चालली आहे आणि आम्हाला भरपूर ऑर्डर असते परमेश्वरच्या कृपेने. तर हे माझे एक ढोलवाले सिंगल डबल वाजवतात. त्याच्यानंतर माझे दुसरेच सिनियर कलाकार आहेत श्रीकांत उनवणे नाशिकचे आहेत. हे माझ्या पार्टीतले जुने थापवाले आहेत, खूप चांगले वाजवतात. श्रीकांत उनवणे उर्फ नारायण राणे. त्याच्यानंतर माझे दुसरे ज्युनियर कलाकार आहेत. ज्युनियर नाही म्हणते ते सिनियर झाले आमच्या पार्टीमध्ये जवळजवळ 15-16 वर्षात मिलिंद खोत आहेत, चांगले ड्रम प्लेइंग करतात. आमच्याकडे माझ्या ग्रुपमध्ये वन साईड ड्रमर आहे मिलिंद खोत. त्याच्यानंतर माझे दुसरे कलाकार आहेत चेतन खोत, श्रीकांतच्या नंतर आमच्या पार्टीमध्ये जर आमच्या पार्टीचा जो पाठचा पॅच भरून काढणार आहे ते चेतन खोत. हे पण एक चांगले थापडोल प्लेयर आहेत, ते डोंगरीमध्ये राहत आहेत. त्याच्यानंतर आमच्याकडे माझ्या पार्टीमधला जुना जवळजवळ आमच्या पार्टीमध्ये 18 ते 20 वर्ष वाजवतो गुड्ड्या फिरोज खान उर्फ गुड्ड्या. आणि चांगला बेस प्लेयर आहे माझ्या पार्टीमध्ये. म्हणजे महेंद्र आणि स्वामी समर्थ बँजोमधलं एक वन साईड म्हणजे पाठचा बॅकअप आणि पॅचअप भरून काढणार आहे. म्हणजे हे 3 प्लेयर आहेत ना माझ्याकडे. वन डाऊन प्लेयर आहेत, वन डाऊन मिलिंद खोत, चेतन खोत आत्ताच्या पिढीमध्ये आणि गुड्ड्या. माझ्याकडे सगळेच कलाकार सगळेच हुकमेकी आहेत. त्याच्यानंतर आमच्या दुसरे आहेत ललित अंजारा. हे एक आमच्याकडे चांगले नमस्कार भाई, जय माताजी. हे एक चांगले थापडोल आणि प्लस बेस डोल प्लेयर आहेत. महेंद्र दादाकडे असतात वन साईड प्लेस प्लेयर. हे पण आमचा पाठचा रिदम आहेत ना, हे आमच्याकडे सगळे हुकमी एक आहेत. ललित आहे,
गुड्डे आहे, चेतन आहे, ऐकलं काय. आणि त्याच्यानंतर आत्ताच्या यंग पिढीमध्ये आमच्या महेंद्र कदम, त्यांचा पुतण्या आहे दिव्य जंगम, जो महेंद्रांनी ट्रेन केलेला आहे, असा प्लेअर आहे. म्हणजे आमच्या पार्टीमधला एक उभरता कलाकार आहे. स्वामी समर्थ मुजल दिव्य जंगम इज माय सन, आणि महेंद्राचा लाडका पुतण्या आहे. तर एक चांगला ढोल प्लेईंग करतो. बट ठीक आहे. तर अशी आमची स्वामी समर्थ म्युझिकल बँजो ग्रुप आहे. मुंबईमध्ये आमच्या ग्रुपला 40 वर्ष झालेले, आणि यंदाच आमचं गिरगावच्या राजाला आम्ही जे वाजवणार आहे विसर्जन, ते 40 वर्ष आहे, आणि आगमनचं 28 वर्ष आहे. तर खरोखरच मुंबईतील सगळ्या माझ्या रसिक बांधवांना सांगतो, देवाचा आशीर्वाद आहे, माझ्या गिरगावच्या राजाचा आशीर्वाद आहे, महाराजाचा स्वामींचा आशीर्वाद आहे, माझे छत्रपती शिवाजी राजा त्यांचा आशीर्वाद आहे, भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद आहे, या देशातले एकमेव संत ज्ञानेश्वर माऊली त्यांचा आशीर्वाद आहे. पण तुमच्या रसिक मायबापांच्या आशीर्वादामुळे आमची स्वामी समर्थ बँजो पार्टी आज महाराष्ट्रामध्ये एक पर्यंत पोचलेली आहे. तर असाच तुमच्या सर्वांचा आशीर्वाद प्रेम असू द्या. आमचे व्हिडिओ तर तुम्ही बघता, आमचे लॉग बघता, आमच्या इंस्टाग्रामला पण व्हिडिओ बघता, लाईक करता. पण माझं एवढंच सांगणं आहे की दादा ते ज्यांचा व्हिडिओ लॉगर आहे ते हरिओम भाई व्लॉग्स यांचे पण व्हिडिओ लाईक करा. आणि आपला एक चांगला व्यक्ती आहे, त्यांना पण लाईक करा आणि मोठं करा. ओके. तर धन्यवाद. असा तुमचा सर्वांचा आशीर्वाद प्रेम असू द्या. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भीम, जय माताजी, हरिओम, स्वामी समर्थ. थँक्यू. आणि तुम्ही बघू शकता देवीची मूर्ती. आता तुम्हाला मी दाखवलं ती गाडी, त्या गाडीवर देवीला बसवणार आणि मग पुढं वाजत गाजत त्यांच्या मंडळामध्ये म्हणजे या काकांच्या घरात घेऊन जाणार. आणि देवीला रथवर बसवणार आहे. आणि तुम्ही बघू शकता रथचा हे पण किती मस्त दिसत आहे. पूर्ण पुढं घोडे या साईडला. आणि दादाचे कार्यकर्ते सगळे आले. हे बघा, गणपती बाप्पा मोरया, जय माताजी. आणि या साईडला दादाचा सेटअप रेडी झाला आहे, मिलिंद दादाचा, तुम्ही बघू शकतात या साईडला. आणि देवीची मूर्ती गाडीवर पण बसवली आहे. चला आता एन्जॉय करा दादाच्या म्युझिक. तुम्ही लोकांनी देवीचं आगमन तर बघितलं आणि आम्ही परत आलो आहे फिरत 8वी गल्लीमध्ये. आणि ह्या साईडला पण काहीच अपडेट नाही, तुम्ही बघू शकता एकदम नॉर्मली आहे. आणि इथं आमचे 2 मित्र, हे बघा, हात दाखवा, गणपती बाप्पा. या साईडला पण काहीच नाही. तर चला डायरेक्ट जाऊया 9वी गल्लीमध्ये, बघूया तिथं काय आहे. 8च्या नंतर आम्ही लोक आलो आहे खेतवाडी 9वी गल्ली या साईडला. लास्ट टायमाची बाप्पाची मूर्ती तुम्ही बघितली. आणि ह्या साईडला पण काहीच अपडेट नाही, जरा पण नाही. आता इथून जाऊया दुसरीकडं 10वी गली खेतवाडी. चला न टायमाच करता पोचूया डायरेक्ट. 9व्याच्या नंतर आम्ही लोक आलो आहे 10वी गली. तुम्ही बघू शकता लास्ट मूर्ती ओम तांडव, तुम्ही बाप्पाची मूर्ती बघू शकता. लास्ट टाईम तुम्ही बघितलेली. आणि ह्या साईडला पण काहीच अपडेट जरा पण नाही आहे, जरा पण अपडेट नाही आहे. पूर्ण रिकामी गल्ली, पण ह्या साईडला रिकामी, ह्या साईडला पण काय नाही, पूर्ण चारों तरफ एकदम खाली खाली. आता इथून आपण जाऊया 11वी गल्ली, 12वी, 13वी, बस. त्याच्यानंतर बघूया पुढं काय करायचं आहे. आणि ह्या साईडला खेतवाडीची 11वी गल्ली म्हणजे मुंबईचा सम्राट बाप्पाची मूर्ती ह्या साईडला बनते. आणि या साईडला त्यांचा मंडप तुम्ही बघू शकतात
किती मोठं बनवत आहेत. आता आपण इथून जाऊया डायरेक्ट 12वी गलीमध्ये, तिथं बघूया काय अपडेट आहे. आणि आम्ही लोक आलो आहे 12वी गली. तुम्ही बघू शकतात खेतवाडीचा गणराज बाप्पाची मूर्ती लास्ट टाईम होती. आणि या साईडला पण काहीच अपडेट नाही आहे, पूर्ण रिकामीच आहे. इथं पण जास्त म्हणजे काहीच नाही. आता इथं बाजूला 13वी गली आहे, तिकडे जाऊया बघूया तिथं काय अपडेट आहे. आणि आम्ही लोक आलो आहे 13वी गली लास्टवाली. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकतात पूर्ण बांबू लावत आहेत. आणि या साईडला पूर्ण काम चालू आहे. आणि मुंबईचा आनंद तुम्ही बघू लास्ट टाईम तुम्ही बघितलेली वर्कशॉपच्या इथं पहिल्या वर्कशॉपमधून निघालेली बाप्पाची मूर्ती पूर्ण व्हाईट होती. आणि इथं लास्ट हे. तर आजचा व्हिडिओ आपण इथं सेंड करूया 13वी गलीमध्ये, तुम्ही बघू शकतात. आणि मंडप अपडेट आजचा एवढाच. आणि तुम्ही लोकांनी बघितलं आम्ही मिलिंदारासोबत पण भेटलो आणि त्यांनी आपला इंटरव्ह्यू पण दिला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये डायरेक्ट आगमनामध्ये. तोपर्यंत माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया.